हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 25 क्रोधावर जय. नाथ महाराज फार मोठे थोर संत होऊन गेले. ते नेहमी शांत असत. ते कधीही कोणावर रागवत नसत. त्यांनी क्रोध जिंकला होता. कितीही कोणी काही केले तरी ते शांत राहत असत. त्यांना क्रोध येत नसे. अहो, जे घडते ते प्रभुलीला असते हे एकदा समजले की क्रोधाचा प्रश्न येतोच कोठे. एकदा नाथ महाराज हरिद्वारला यात्रेला गेले होते. तेथे गंगेवर स्नान आटपून ते घाट चढून वर आले. इतक्यात एकाने त्यांच्या अंगावर पानाची पिचकारी टाकली. पिचकारी चुकून वगैरे उडाली नव्हती, तर ती मुद्दामहून टाकली गेली होती. नाथ महाराजांना संतापावायला, त्यांना क्रोधित करायला ती पिचकारी टाकली होती. तो मनुष्य कधीही कोणावर क्रोध करत नाही, तेव्हा त्याला क्रोध करायला भाग पाडायचेच असे ठरवून ती पानाची पिचकारी टाकलेली होती. नाथ महाराज शांतपणे घाट उतरून खाली गेले आणि मोठ्या आनंदाने गंगास्नान करून घाट चढून परत वर आले. त्या माणसाने नाथ महाराजांच्या अंगावर पुन्हा पानाची पिचकारी टाकली. नाथ महाराज पुन्हा शांतपणे घाट उतरून खाली गेले आणि मोठ्या आनंदाने पुन्हा गंगास्नान करून घाट चढून वर आले. त्या माणसाने पुन्हा पिचकारी टाकली. असे अनेक वेळा झाले, परंतु त्या प्रत्येक वेळी नाथ महाराज पुन्हा शांतपणे घाट उतरून खाली जात आणि मोठ्या आनंदाने गंगास्नान करून घाट चढून परत वर येत. शेवटी त्या पिचकारी टाकणाऱ्या माणसाने नाथ महाराजांचे पाय धरले. त्याने त्यांची क्षमा मागितली. दयेची याचना करू लागला. त्यावर नाथ महाराज त्याला म्हणाले की अरे, त्यात क्षमा काय करायची? खरं पाहता मीच तुझा आभारी आहे. मी येथे गंगास्नानालाच आलो आहे. आज तुझ्यामुळे मला अनेक वेळा गंगास्नान झाले. तू नसतास आणि अशी पानाची पिचकारी टाकली नसतीस तर फक्त एकदाच गंगास्नान करून मी केव्हाच निघून गेलो असतो. तुझ्यामुळे मी गंगास्नान परत परत केले. केवळ तुझ्यामुळेच आज मला गंगास्नानाचे मोठे पुण्य लाभले आहे. तो माणूस खजील झाला. त्याला नाथ महाराजांमधील संत उमजला. तो नाथ महाराजांचा शिष्य झाला आणि त्यांचे कार्य करू लागला. आजही हरिद्वारला तो कट्टा आहे. नाथ महाराजांच्या नावाने नाथ कट्टा म्हणून ओळखला जातो. हरि ओम.